नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे जसं मी तुम्हाला लास्ट मिनी शॉर्ट मध्ये बोलली होती की हे जे बंद होण्याचं कारण नाहीये ना, जे बंद का नाही होते कपाट, ते कारण तुम्हाला दाखवते. आणि आज मी याचाच ब्लॉग शूट करणार आहे. हे जे अस्तव्यस्त झालेलं कपाट आहे ते लावणार आहे आपण मस्तपैकी. सो ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा. आणि माझे ब्लॉग बघून तुम्हाला म्हणजे आपण असं म्हणजे एखादा व्हिडिओ बघतो की आपल्याला काम करायला आळस येतो. आणि म्हणजे माझं तर असं झालेलं आहे. म्हणजे मी कधी कधी असं होऊन जातं की मोबाईलच बघत बसते. मग नंतरला मग ते मिनी शॉर्ट्स वगैरे येतात डेली रुटीन मध्ये, मग काम वगैरे पटापट झालेलं दाखवतात. पण ते ऍक्च्युली टाइम लॅप्स मध्ये असतं. पण ते काम जे पटापट होतं ना लवकर लवकर, मग आपल्याला पण असं वाटतं की हा बाबा यार आपलं पण व्हायला पाहिजे, घर वगैरे नीट दिसलं पाहिजे, क्लीन पाहिजे घर आपलं. सो मग मी असे व्हिडिओ बघून काय हे घे गार्गी खेळते, तिला खेळणी काढून दिलेली आहेत. तर म्हणजे असं व्हिडिओज बघून आपल्याला की हा बाबा आपलं पण घर नीट लावायला पाहिजे, आपलं पण कपाट वगैरे नीट लावायला पाहिजे. पण हा मी ब्लॉग माझ्यासाठीच बनवते, कारण का कपाट माझं म्हणजे मुहूर्त निघत नव्हतं कपाट लावायचं. तो आज फायनली ब्लॉगचा पण मुहूर्त आलेला आणि कपाट लावायचा पण आलेला आहे. ऍक्च्युली तुम्हाला मी दाखवते. बापरे बापरे. आणि हा सर्वात डेंजर झालेला आहे ना ह्या गार्गी मुली. गार्गी गार्गी इथे बघ, ती काय करते इथे, तिचं खालीच खापा भेटतो ना तिला, मग सर्व कपडे उद्ध्वस्त करून टाकते. यांचे अर्धे कपडे दिले इस्त्रीला, त्यांचा खापा पण लावून ठेवायचे. इस्त्रीचे कपडे आल्यावरती मध्ये खाली जाणार इस्त्रीचे कपडे. आणि हा माझे इथे डेली विअरिंगचे ठेवले होते, पण आता मध्ये बाहेर गेले तर जीन्स वगैरे बाहेर काढलेली, तर ते सर्व तसंच आहे. आता तुम्हाला बघायला भेटेल की मी पटापटा कपडे कसे लागतात. पहिले तर मी तुम्हाला दाखवते. हा म्हणजे माझं पावडरचा डब्बा पण फुटला होता, तर इथे सर्व. आणि मी गार्गीला असं सेपरेट पाऊचमध्ये, हिला बड्डे गिफ्ट भेटलं होतं गार्गीला, तर तिचं ना मी इथे असं लावून ठेवलं होतं सेपरेटली की तिचे रब्बर पिन्स वगैरे, हे रब्बर होते, टिकली वगैरे तिचं हे लावायचं सेपरेट ह्याच्यामध्ये ठेवलं होतं. पण तिने ना ते इकडची नॉडीच तोडून टाकली. आणि माझं मेकअपचं सर्व सामान इथे सर्व मिक्स झाले, तिचे खेळणी पण ह्याच्यामध्ये सर्व मिक्स झाले. म्हणजे हे बांगड्या काढून ठेवलेल्या, आता ह्या म्हणजे ह्याच्यातल्या बांगड्या हरवल्यात. सो मी आता ह्या फेकून देणार आहे, कारण का असे युजेबल नाहीच आहेत. एक बर्ड्सला सगळी पावडर लागलेली म्हणून एका साईडला काढून ठेवले. हे मेहंदीचं हितेचे सर्व म्हणजे पसारा नुसताच असा काढलाय. ही साडी मी शूटसाठी काढली होती की शूट करेल, पण राहून गेलं. तर आता म्हणजे मी तुम्हाला पहिले खापा सांगते काय कसं आहे. इथे मी माझे ड्रेस ठेवते, जे 2 पीस आणि 3 पीस ट्रेडिशनलवाले इथे ठेवते. आणि हे कुर्तीज आहेत सगळे, टॉपवरती घालायचे कुर्तीज वगैरे. आणि हे म्हणजे हा आणि तिकडचा पार्ट फक्त कुर्तीचा, आणि हा जो आहे 1 पीस, आणि हा स्कर्ट लास्टला ठेवला. हे सगळे 1 पीस आहेत. हे 1 पीस, हा पुढचा खापा आणि मागचा खापा 1 पीसचा आहे. चिक्की पाहिजे फोडून, हे घे गार्गी, हे घे. आणि इथे सर्व इकडे पुढे डेली घालायचे कपडे ठेवते, आणि मागे टी शर्ट्स वगैरे सगळे कपडे कोंबले. मागे टी शर्ट्स वगैरे ठेवते, जीन्स वगैरे ठेवते, ते कधीतरीच घालता येतात म्हणून. आणि हे गार्गीचे जे वरचा खापा होता तो तिचं कधीतरी कपडे घालायचं होतं. त्या दिवशी तिला रखुमाई बनवलेली, तर आजीकडे जाऊन तिने सर्व कपडे वगैरे काढून टाकले. ती पिशवी तिची अशीच आहे. आणि हे तिचे डेली घालायचे कपडे ते पण सगळे अस्तव्यस्त झालेले आहेत. फक्त प्रॉपर म्हणजे हा त्यांचा खालचाच खापा हे आहे, आणि हा त्यांचा म्हणजे डेली वेअरिंगचे कपडे ऑफिसला वगैरे जाताना. पडली आणि इथे तिजोरी असं काहीच नाहीये. हे घालू, हा घालते. हे गार्गीला खेळायला दिलेलं काकीने, तर तिच्या खेळण्यांमध्येच टाकते. आणि ह्याच्यामध्ये काय नाही, सर्व मला आता नवीन मोबाईल घेतला, त्याचे बॉक्सेस वगैरे आहेत. आणि ह्याच्यात आपले छोटे कपडे सगळे आतमधले कपडे आहेत. आणि रेनकोट वगैरे आहे इथे ठेवलेला आहे.
आणि हे फाईल्स आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे अँड ऑल. आणि हे माझ्या बॅग्स आहेत ज्या मी गुजरातला जाताना वगैरे बाहेर जाताना घालते. गार्गी तुम्हाला दाखवते. हे काय माझं मम्माचं आहे. पण काय मम्माचं? गार्गीचे हगीज वगैरे त्याच्यामध्ये स्टोर होऊन जातात. मेकअप, कारण का असे 3 पाऊच आहेत त्याच्यामध्ये. मेहंदीचं गेले अर्ध माझं सामान आणि आता 2 पाऊच आहे त्याच्यामध्ये मी बाहेर जाताना यूज करते. आता मी उमरगावला जाते, मम्मीकडे राहायला वगैरे जाते. असं कोणाकडे जर राहायला गेली तर जास्त आता मोस्ट ऑफ मम्मीकडेच राहायला जाते. तर मग त्याच्यामध्ये माझ्या गोष्टी होतात, मेकअपचा पण होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि गार्गीचे हगीज स्टोर होतात, गार्गीची पावडर वगैरे त्याच्यामध्ये जाते. तर तुम्हाला पण बाय करायचं असेल ना तर टॅग प्रोडक्ट करते ते, तुम्ही नक्की जाऊन तिथून बाय करा. तर आता आपण लागूया शूटला. कॅमेरा मी प्रॉपर सेट करते आणि लागूया आपण शूटला. हा गार्गी आता असंच मला त्रास देणार आहे. ती मगाशी मला बोलत होती की मम्मा मी डान्स करते, तू माझे व्हिडिओ काढ. तर तिचे मी काही व्हिडिओ पण काढलेले, तर बघू टाकेल मी एखादा असा, कारण त्याच्यात गाणं मी बोलते ना, सिंगर मी आहे ना. तर मला बोलते म्हणजे तिला व्हिडिओ काढ बोलता येत नव्हतं, तर मला बोलते फोटो काढ माझा, मी डान्स करते असं. तर तिचे व्हिडिओ शूट केले. तर आता आपण सर्वात पहिले गार्गीचा खापा लावणार आहोत. पहिले केस वरती बांधून कम्फर्टेबल करूया गार्गीच्या खापापासून. हा गार्गीचा जो टॉवेल आहे ना, तेव्हा गार्गी छोटी होती तेव्हा तिला भेटलेला होता. माझी गालू छोटी होती ना. आता नको गार्गी, हे ठेवून देते मी, नंतर घ्यायचं आपण. हा बाबूला नंतर घेऊ, जा तू खेळ तुझ्याची. हाय कर फ्रेंड्स लोकांना आपल्या. काय तर सर्वप्रथम आपण गार्गीचं स्टार्ट करतोय खापा. आणि म्हणजे तिच्या वरची खालती जेही कपडे होते ना ते मिक्स झाले होते, तर डेली घालायचे मी खालच्या साईडला ठेवणारे आणि असं कधीतरीच घालायचे मी इथे ठेवते. त्यात पण ते सर्व मिक्स करून टाकते. चलो आ जाओ काम पे लगो. हे गार्गीचं स्वेटर आहे जे गार्गीच्या माऊनी दिलेलं आहे. घालतच नाही ती. आता मुंबईमध्ये तर एवढी गरमी थंडी लागतच नाही. बघू आता ह्या वर्षी तिला यूज होतो का. तिचे जे वरचे ट्रेडिशनल कपडे होते ते मी लावून टाकलेले आहेत. तिच्या साड्या वगैरे. आता उद्या गुरुपौर्णिमा आहे तर उद्या पण तिला काहीतरी घालायला पाहिजे मठात जाताना. आणि तिचा हा जो खापा आहे तो डन झालेला आहे. आता खालचा काढलेला आहे. हे जे दिसतंय ना तिचा तो बड्डेचा फ्रॉक आहे, पण तो मी तसाच ठेवला पॅकमध्ये, एकदाच घातलेला होता. आणि आता मी तिचे कपडे काढते तेव्हा समजतं की बापरे, कधी कधी वाटतं तिला कपडेच नाही. आणि आता काढले तर डेली घालायचे कपडे किती आहेत. आणि असं काढताना गेलं की सगळं मिक्स झालेलं असतं तर काय भेटत पण नाही. तर आता म्हणजे सर्व मी 2 पीस 1 पीस असतात ना, तरी सुद्धा मी एकाच जागेवर ठेवते, की म्हणजे वेगवेगळे ठेवते. वरचं घालायचं टॉप, खालच्या घालायच्या चड्ड्या तिच्या मी अशा वेगवेगळ्या लाईनीत लावून ठेवते. आता तिथे इथे जो खापा आहे ना, तिथे तिचं जीन्स म्हणजे जे जीन्स जे वेस्टर्न ड्रेस असतात ना ते तिचे मी ह्या साईडला ठेवते, फ्रंट साईडला. म्हणजे 1 पीस आणि वेस्टर्न ड्रेस. जीन्स तिच्याकडे 2-3च आहेत आणि वरचे टॉप आहेत ते मी इथे लावून ठेवते. आणि 1 पीस खूप आहेत तर ते मी इथे ठेवते. आणि त्यानंतरला डेली घालायचे कपडे इथे येतात. सो एवढं म्हणजे डोळ्यासमोर असून पण जेव्हा घालायच्या टायमिंगला कपडे येतात ना, आणि चांगले कपडे काढले ना का ती बोलते की मला हे नको आणि ते नको अशी करते. तिला सिम्पल सँडो बिंडो असं घालायला आवडतं. असे फुल कपडे तर ती अजिबात घालायला मागत नाही.
आता तिने तो टॉवेल घेतला आणि त्या टॉवेल वरती खेळते, मी दाखवते. टॉवेल घेतला आणि त्या टॉवेल वरती खेळते. इकडे बघ गार्गी, हा ऐकर. सो अशा प्रकारे गार्गीचा खापा लावून झालेला आहे. हे तिचे इकडच्या हे वन पीस आहेत जे कधीतरीच घालतो. आणि हे इथे तिचे जीन्सवरचे टॉप, जीन्स तिच्या 3 जीन्स आहेत आणि टॉप आहेत वरचे. आणि बाकी सर्व डेली घालायचे कपडे असे प्रॉपर नीट ठेवलेले. आता स्टार्ट करूया. वरचा खापा आहे. इथे खाली इस्त्रीचे कपडे वगैरे जाणार आहे. तो ड्रेस दिसतोय तो मम्मीचा आहे. आणि हा खापा करून घेऊया आता. प्रकारे ह्यांचा पण खापा लावून झालेला आहे. इस्त्रीचे वगैरे कपडे येतील ते इथे ठेवेल. आणि 2 शर्टे काढलेत ते इस्त्रीचे बाकी आहेत. आणि आपला खालचा खापा डन झालेला आहे. आणि आता गार्गीला मी भरवून घेते आणि मग हे वरचं करते. आता पहिला मी इकडचा खापा माझा जो जीन्सचा वगैरे तो खाली करते, कारण का खराब झाला आतमधल्यापासून. टीव्ही लावून इथपर्यंत माझा खापा पण डन झालेला आहे. आणि आता हे वरचं एकदम आटपलं की आपलं कपाट एकदम पद्धतशीर दिसणार आहे. आणि ड्रॉवर पण नीट क्लीन करायचे, काय माहिती आज होईल की नाही, कारण का पाण्याचा नंबर पण लागणार आहे. ड्रॉवर आज क्लीन करता येईल की नाही माहिती नाही. पण हे सर्व टी शर्ट्स माझे, हे नाईट ड्रेस वगैरे, आणि हे माझे टॉप तुम्हाला माहिती आहे, 1 पीस हे नीट ठेवलेत. आता हे बाकीचे नीट ठेवते. गार्गीचं हगीज एका साईडला ठेवते. माझ्या बांगड्या ऑर्डर केलेल्या त्या गार्गीच्या पण भरायच्या बघू. सो गाईज अशा प्रकारे आपला वरचा खापा पण डन झालेला आहे. इकडे मी बँगल्स वगैरे ठेवलेत. गार्गीचं हगीज मी खाली पण स्टोर करू शकते. आणि बँगल्ससाठी तर हीच जागा आहे सध्या तरी. आणि बँगल्स बॉक्ससाठी. आणि त्यामध्ये अजून बघू आता मी हा ड्रॉवर साफ करते. जर ड्रॉवरमधलं जर काय राहिलं तर मग मी इथे ठेवेल. गार्गी नको असं करूस. गार्गी जाम मस्ती करते मगासपासून. तर इथे मी जागा यासाठी ठेवले, आम्ही बिछाना वगैरे पण आमचा इकडे स्टोर होऊ शकतो. आता सध्या तर मी बाहेर ठेवलेला आहे. आणि दीदी वगैरे राहायला येते, ते मम्मी आणि दीदी, तेजल दीदी माझी बहीण, तर त्यांच्या बॅगा अशा बाहेर मग ते चांगलं नाही वाटत. सो इथे जागा अशी त्यांचे कपडे राहू शकतात, बॅग वगैरे राहू शकते. बॅग तर वरती पण जाऊ शकते, पण आता वरती जागा नाही आहे. सो इथे पण कपडे राहू शकतात. आणि सध्या तर मी आता इथे गोधड्या नाही तर मग हेच ठेवणार आहे. आणि आता ड्रॉवर साफ करून घेऊ. ड्रॉवरची तर पूर्ण 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 बेकार कंडिशन झालेली आहे. पूर्ण माझे पावडरचे बॉक्स डब्बाच फुटला आहे हा. यार कोई तो मुझे मेकअप दिला दो. काय टाकून देते. हे तिचे लेटर्स वगैरे सगळं खराब करून टाकते यार. मी मस्त तिचा मेकअप बॉक्स वगैरे सर्व वेगवेगळं ठेवलं होतं, पण तिने सर्व मिक्स करून टाकलं. तोडूनच टाकलं, मिक्स नाही तोडूनच टाकलं. आता हे सर्व मी क्लीन करते आणि मग भेटूया क्लीन झाल्यावरती. सो अशा प्रकारे इथे आपला ड्रॉवर पण डन झालेला आहे. ह्याच्यामध्ये बॉल्समध्ये ना गार्गीचे मी क्लिप टाकले, ते त्या दिवशी जेम्सच्या ह्याच्यात आलेले ना, तर फक्त राऊंड करून खोलायचे. याच्यात क्लिप्स ठेवले. हे रबर आहेत खाली तिचे. हे माझ्या टिकल्या इझिली, म्हणजे ड्रॉवर खोलला की. आणि वरती मेकअपचं सामान, आतमध्ये मेकअप सर्व. हे जे कपाट लागत नव्हतं ते का नव्हतं लागत मला चांगलंच माहिती आहे. आता लागलेलं आहे डन. फायनली झालं कपाट लावून. किती छान आणि नीटनेटकं वाटतंय. आपल्या मनाला सुद्धा बघितल्यावर फ्रेश वाटतं. तुम्हीही तुमचं कपाट किती दिवसातून किती महिन्यातून आवरता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच घरगुती व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.